तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते, जी देवी लक्ष्मीचे स्वरूप आणि भगवान विष्णूला प्रिय आहे. घरातील सुख समृद्धीसाठी तिची पूजा करतात. नकारात्मक शक्ती दूर करते आणि आरोग्यासाठी लाभदायी आहे. विशेषतः कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाचे महत्त्व मोठे आहे, जिथे ती विष्णूला अर्पण केली जाते. तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. तिच्या पूजेने विष्णू प्रसन्न होतात आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो असे मानतात. तुळस पापे धुवून टाकणारी आहे आणि शुद्ध करणारी वनस्पती मानली जाते. तिचे स्मरण आणि स्पर्शही पवित्र मानला जातो. घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतात असे मानले जाते. कार्तिक महिन्यात देवउठणी एकादशीला तुळशीचा विवाह भगवान विष्णू यांच्याशी लावला जातो. हा सोहळा विवाहाचे प्रतीक असून या दिवशी देवांचे जागरण होते असे मानले जाते. कोणताही धार्मिक विधी किंवा पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. विष्णूच्या नैवेद्यात तुळस आवश्यक असते. प्रत्येक घरात तुळशी वृंदावन असते, जिथे सकाळी पाणी अर्पण करून आणि सायंकाळी दिवा लावून पूजा केली जाते. यामुळे कुटुंबाला सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य मिळते अशी श्रद्धा आहे. वारकरी तुळशीची माळ गळ्यात घालतात, कारण ती आध्यात्मिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या घरात धनसंपत्ती, ऐश्वर्य प्राप्तीसाठी आणि घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाऊ नये यासाठी फक्त ही वस्तू तुळशीमध्ये ठेवायला विसरू नका. घरामध्ये पैसे कधीही कमी पडणार नाही. आज तुम्हाला एक असा अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक उपाय सांगणार आहे, जो एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीही बाहेर जाणार नाही. लक्षात ठेवा, हा उपाय कोणताही साधा किंवा असामान्य उपाय नाही. तो आहे हजारो वर्षापासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध असलेला उपाय. एक जी वस्तू आहे ती तुम्ही तुळशीला बांधा किंवा तुळशीमध्ये ठेवाल आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये इतका पैसा येईल की ते ऐकून तुम्हाला थोडासा धक्का बसेल. तर हा उपाय कसा करायचा, तो कोणत्या वेळेत करायचा आणि कधी करायचा, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. कारण देवी आईच्या कृपेने हा उपाय तुमचं नशीब बदलून टाकेल. तुळशीचा आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे. तुळस हे एक झाड नाही, ते महालक्ष्मीचे रूप आहे. गरिबी हद्दपार करायची असेल आणि समृद्धी घरात यायची असेल तर घरात तुळस असणे अनिवार्य आहे. गृहसूत्र, देवी भगवान अशा ग्रंथामध्ये तुळशीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. तुळशीशिवाय कोणतीही पूजा, व्रत, यज्ञ पूर्ण मानले जात नाही. सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे दररोज महालक्ष्मीला आमंत्रण देणं होय, तिला आकर्षित करणं होय. तुळशीला ही वस्तू का बांधायची? तुळशीला विशेष वस्तू बांधली की ती वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते. या वस्तूची कंपन, ऊर्जा, सुवास आणि ऊर्जेचे गुप्त रहस्य आहे. ही वस्तू म्हणजे लवंग होय. एक छोटीशी लवंग फक्त लावायची नाही तर विशिष्ट पद्धतीने ती बांधायची आहे. लवंग तुळशीच्या ऊर्जेशी एकरूप होते आणि पैसा खेचून आणते. लवंग म्हणजे अग्नी, वायू आणि गंध याचा त्रिवेणी संगम होय. अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंगमध्ये असते. तुळशीला कशी आणि कधी बांधायची आपण आता ते जाणून घेऊया. हा संपूर्ण उपाय करण्यासाठी वार निवड, तो म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार. हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. स्त्रियांनी शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. लवंगावर हळदी कुंकू लावा. एक छोटीशी केशर लावलेली दोरी घ्या आणि पिवळा धागा तोही घ्या. त्यामध्ये लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळूवार बांधा. त्यावेळी लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा. नंतर तुळशीला पाणी घाला, ओवाळा. हा उपाय केल्याने घरात काय काय बदल घडते. अचानक उत्पन्नाचे नवीन स्तोत्र उभारतात. त्याच घर चालतं नव्हतं त्यांच्या घरामध्ये भरभराट सुरू होते. सतत खर्च होतात किंवा पैसा अडकलेला होता त्यांच्या घरामध्ये शांतता, समाधान, सकारात्मकता वाढते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असेल तर ती भांडणं देखील आपोआप कमी होतात. मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता वाढते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते. पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो. या उपायाचे नियम आणि घ्यावयाची काळजी ती म्हणजे हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा.
जेव्हा लवंग बांधतात तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा. स्वतः चांगला विचार करा. मी माझ्या घरामध्ये खूप सारे धन येणार आहे. माझे सर्व काही चांगले होणार आहे. मी खूप श्रीमंत आहे. सदैव असा विचार करा. मग बघा, तुमचे विचार तुमचे आयुष्य नक्की बदलू शकतात. तुम्ही स्वतः चांगला विचार करा. रोज तुळशीला पाणी घाला. पाणी घालणं गरजेचं आहे. सोबत तुळशीला दिवा लावा. लवंग 11 दिवसांनी बदलवावी. जुनी लवंग विसर्जित करावी, म्हणजेच पाण्यामध्ये सोडून घ्यावी. मासिक काळामध्ये तुळशीला स्पर्श करू नये. हा उपाय करताना कोणाशी बोलू नका. मनपूर्वक संकल्प करा. तुळशीच्या कुंडीत घाण साचलेली पाने ठेवू नका, कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करतात. या उपायाचे पौराणिक संदर्भ म्हणजे श्रीकृष्ण आणि महालक्ष्मी यांच्यातील संवाद होय. लक्ष्मीने स्वतः स्वयं सिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितलेला आहे. श्री विष्णू सहस्त्रनामामध्ये तुळशी आणि लवंग याचे गुणधर्म देखील स्पष्ट केलेले आहे. अनेक ऋषींच्या आश्रमामध्ये तुळशीला लवंग बांधायची परंपरा होती. दक्षिण भारतात आजही विवाह प्रसंगी वधूवराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात. यामुळे त्यांच्या नवीन जोडप्यांच्या संसारामध्ये कशाचीही कमी राहत नाही. घरामध्ये पैसाच पैसा येत राहतो. तुम्ही पाहत असाल, भारताच्या दक्षिण भागात अतिशय श्रीमंत आणि भरभराटीचा भाग आहे, कारण या उपायामुळे लक्ष्मी घरामध्ये निवास करते. कधीही आपले घर सोडून जात नाही. घरामध्ये ती स्वतः विराजमान होते. तुळशी संबंधित इतर 5 गुप्त उपाय आपण पाहणार आहोत. तुळशीच्या पानामध्ये साखर घालून मुलांना देणे. यामुळे तुळशीच्या पानामध्ये साखर दिल्याने बुद्धी वाढते. घरात शांतता येते. तुळशीच्या मुळ्या पाण्यात उकळून देण्याने घरातील दोष कमी होते. तुळशीची पानं लवंग जाळून धूप केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुळशीला ओवाळताना श्रीराम श्रीराम मंत्र म्हटल्याने आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर होते. मित्रांनो, हा उपाय इतका साधा आणि सोपा असला तरी हा उपाय त्याचा परिणाम चमत्कारी देतो. जो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास नक्की होतो. तुळशीने जर हे 7 संकेत आपल्याला दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकर सुरू होणार आहे. तसेच तुळशीचे रोप काही वेळ शुभ आणि काही वेळ अशुभ घटनांचे संकेत देत असते. कसे ते जाणून घेऊया. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये तुळशीचे रोप खूपच पवित्र आहे आणि दिव्य आहे असे सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस फारच प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देवी देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्यांच्या जीवनात कधीही कोणतंही संकट येत नाही. तो सर्व आजारापासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. नंबर 1, जर या रोप आपल्या दारात लावले तर येणारे संकट हे सर्व प्रकारचे वाईट नजर तसे नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तींच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप हे वृंदाचे अवतार मानले जाते. म्हणून घरामध्ये दुसरे रोप असू नये, पण तुळशीचे एकच रोप असावे. तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावली तरी चालेल, परंतु एक तरी तुळशीचं रोप नक्की असावं. जर घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते. तिला नवीन हिरवेगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते. दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. कोणतेही खराब पाणी, दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. नंबर 2, जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला इतर नवीन तुळशीची रोपे, छोटी रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उत्पन्न होणार आहे. नवनिर्मित तुमच्या आगमन प्रगती दर्शवते. छोटी रोपं तुळशीचे असतील तर
आणखीनच चांगले. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात. तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे. तुमच्या अडकलेली सर्व कामे पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुळशीची दररोज नित्यनेमाने पूजा करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घालाव्या. यामुळे तुमच्या अडकलेली सर्व कामे पूर्ण तर होतातच, परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाही. तर तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला लवकरच लवकर मिळतात. नंबर 3. काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते. हे संकेत आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे असे संकट येणार आहे हे दर्शवतो. नंबर 4. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपल्याला खूप मोठा खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोपे कधीही सुकू देऊ नका. वेळच्या वेळी काळजी घ्या. तुळशीच्या रोपाची रोज ते स्वच्छ करत जा. त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा. तुळशीच्या रोपांची काळजी घ्या. तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेली झाड असू नये. दारातील सर्व झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावी. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता दिसतो. अगदी टवटवीत जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली असली तर घरामध्ये देखील निगेटिव्ह वास करतो. अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत. अशी झाडं लवकरच घरासमोर काढून टाका आणि नवीन झाडे लावा आणि नंतर त्याची काळजी नक्की घ्या. तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला बहर येऊन मंजिरी जर घरून धरू लागले तर समजून जा की तुमच्या वास्तूत माता लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपांची काळजी घ्या. अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एकही कण, पाण्याचा एकही थेंबसुद्धा न घेण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पतिसौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल. तुळशीजवळ उभे राहून जमत असेल तर स्त्री सूत्र किंवा लक्ष्मी सुप्तकाचे याचे पठण करावे. यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. घरामध्ये प्रगती, येणाऱ्या अडचणी दूर होतात. तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा भांडणे, वाद वाढणे या समस्या येत राहतील. घरातील आसपास संबंध, पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात. वडील आणि मुलामध्ये जास्त वादाचे प्रमाण होत असते. त्यामुळे विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा. यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात. याशिवाय रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आम्हाला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी प्रसन्न.